दोजेश महेश्वरी यांना म्हणतो की यापुढे तो दोघांनाही वेळ देईल. महेश्वरी देखील त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात. दोजेश आणि अर्निका गप्पा मारल्यानंतर झोपून जातात. तर दुसरीकडे अजय मानशीला मेसेज करतो, उद्या नेहमीच्या कॅफेमध्ये भेटायला ये. ती मेसेज वाचते नी त्याला रिप्लाय करते, मला पुन्हा भेटायचा किंवा बोलायचा मेसेज करायचा नाही, मी तुला ओळखत नाही. तिने पाठवलेला मेसेज वाचून त्याला समजते की ही काही उद्या आपल्याला भेटायला सहजासहजी येणार नाही. प्लीज समजून घे ना. म्हणून आईचा गैरसमज झालता. आईकडून मी माफी मागतो. प्लीज ये ना, मला तुला भेटून सांगायचे. आई अशी का वागली? ती मेसेज वाचून सांगितले ना, मी तुम्हाला ओळखत नाही. मग का पुन्हा पुन्हा मेसेज करताय? तुमच्या आईने मला केला तेवढा अपमान पुरेसा नाही का की उद्या भेटायला बोलवून अजून अपमान करायचा आहे? अनाथ असते तरी मला माझा आत्मसन्मान महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्लीज इथून पुढे माझ्याशी कॉन्टॅक्ट करू नका. मानशी डोळ्यातले पाणी पुसत मेसेज सेंड करते. तिला तो दिवस आठवतो जेव्हा अजयची आई तिला भेटलेली. काय ग, तुला कोणी दुसरा नाही का भेटला फसवायला, जे माझ्या मुलाला तुझ्या नादी लावत आहेस? अजयची आई बोलते. आई ग, अशी कशी बोलतेस तू? तिच्यासोबत माझं प्रेम आहे, मला लग्न करायचे आहे तिच्यासोबत. अजय बोलतो, तू गप्प बस, तुला काहीच कळत नाही. अशा अनाथ मुली पैशासाठी कुणालाही फसवतात. ती तुझा पैसा बघूनच तुझ्या मागे लागली असेल. हो ना, मग माझ्या मुलाचा पैसा बघूनच त्याच्या मागे लागली ना. बोल ना. आई ना बाप ना कोणी नातेवाईक, लहानपणापासून अनाथ आश्रमात राहिल्यामुळे बिघडलेली. तर असं चिरस मानशीला खूप रडू येत असतं. अजयला गप्प बसायला लावल्यामुळे अजय आईसमोर काहीच बोलत नाही. तरीही मानशी रडतच अजयच्या आईला सांगते, काकू खरंच माझं अजयवर प्रेम आहे, मी नाटक नाही करत. एकही शब्द बोलू नकोस. मला चांगलंच माहिती आहे तुझ्यासारख्या मुली पैशावाल्या मुलांना फसवून त्याच्याशी लग्न करून त्याची प्रॉपर्टी हडप करतात आणि मग त्याच मुलाला त्याच्या घरच्यांना त्या घरातून हाकलून देता. चांगलंच माहिती मला. मानशीला अजयच्या आईच्या बोलण्याची खूप वाईट वाटतं. ती रडत तिथून निघून जाते. अजय तिला समजावायला जाणार असतो की अजयची आई त्याला थांबवते. तू कुठे निघालास? अजिबात जायचे नाही तिच्या मागे. आणि हो, तिचा विचार मनातून काढून टाकायचा. लवकरच मामाशी बोलून तुझं आणि मोनिकाचं लग्न ठरवणार आहे मी, त्या म्हणतात. मानशी अजयच्या आईचे बोलणं आठवून आठवून रडत असते. ती तशीच रडत झोपी जाते. अर्निका रोजच्याप्रमाणे सकाळी लवकर उठते आणि आवरून खाली जाते. खाली जाऊन पहिल्यांदा देवपूजा करते आणि मग किचनमध्ये येऊन स्वयंपाक नाश्त्याची बघते. शालू देखील थोड्या वेळात येते तिच्या मदतीला. डायनिंग टेबलवर तिघेही नाश्ता करायला बसले होते. दोजेशने सांगितल्यापासून अर्निकासुद्धा त्याच्यासोबत नाश्ता करत असते. आई, आपण स्कूल बॅग बुक आणायला कधी जायचे? दक्ष अर्निकाला विचारतो. अर्निकाला माहीत होतं दक्षला दोजेशसोबत स्कूलचं सामान आणायला जायचंय म्हणून ती त्याला डोळ्यानेच काहीतरी बोला म्हणते. दोजेश तिच्या डोळ्याच्या हालचालीवरून समजून घेतो आणि दक्षला म्हणतो, 2 दिवसांनी संडे आहे तर आपण बाहेर फिरायला जाऊ. तेव्हा तुझं स्कूलचं सामान देखील आणू, ठीक आहे? पण तुम्हाला तर काम असते ना, तुम्ही खूप बिझी असता माहिती मला. रात्री देखील तुम्हाला यायला उशीर होतो, तुमची झोप देखील होत नाही, आईने सांगितले आहे मला. त्यामुळे काळजी करू नका, मी जाईल आईसोबत, दक्ष म्हणतो. दोजेशला दक्षच्या बोलण्याने खूप भरून येतं. तो एवढासा असून पण तो किती समजून घेतोय. कधीच हट्ट करत नाही. माझा एक प्रोजेक्ट चालू होता म्हणून मी उशिराने यायचो, पण आजपासून मी लवकर घरी येईल, ठीक आहे? आणि हो, आपण संडेला बाहेर फिरायला जाऊ आणि तुझ्या स्कूलसाठी शॉपिंगही करू, दोजेश बोलतो. खरंच पप्पा, आपण तिघे फिरायला जाणार? मग मला प्ले झोनला पण जायचे, तिथे आपण गेम खेळू. आपण कधी प्ले झोनला एकत्र गेलोच नाही. मला तुमच्यासोबत खेळायचे. त्यानंतर माझा फेवरेट पिझ्झा खायचा आहे आणि त्यानंतर माझ्या न्यू स्कूलसाठी शॉपिंग करायची. तो खूप खुश होऊन बोलत असतो. तो त्याचा नाश्ता संपवून बाहेर खेळायला जातो. आता तिथे फक्त दोजेश आणि अर्निकाच असतात आणि अर्निका त्याला थँक्यू बोलते. दोजेश फक्त तिच्याकडे हसून बघतो. त्यानंतर दोजेशही ऑफिसमध्ये निघून जातो. इकडे मुंबईच्या एअरपोर्टवर एक 27-28 वर्षाचा तरुण खूप स्टाईलने चालत बाहेर येत असतो. उभा चेहरा, गोरा रंग, लांब नाक, काळेभोर डोळे, चालत चालत हाताने केस मागे घेणे, आजूबाजूच्या
मुली त्याच्याकडे बघून घायाळ होत होत्या. वळून वळून मुली त्याला बघत होत्या. तो बाहेर येतो. तिथेच एका ठिकाणी त्याला त्याची बहीण दिसते. ती त्याला बघून पळत त्याच्याकडे येते. त्याला मिठी मारते. दादू, आय मिस यू सो सो मच, त्रिशा बोलते. आय मिस यू टू बेबी, तो पण तिला म्हणतो. तो म्हणजे नील प्रजापती. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर तो ऑस्ट्रेलियाला गेला होता पुढचं शिक्षण, स्वतःचा बिझनेस करायला आणि सोबत कारणही होतंच त्याचे वैयक्तिक. त्रिशा, मॉम डॅड का नाही आले, तो विचारतो. अरे तुला तर माहीत आहे ना, तू येणार म्हटल्यावर. मॉम किचनमधून सकाळपासून बाहेरच आली नाही, जशी की तिचा मुलगा 3 वर्ष जेवलाच नाही काही, ती तोंड वाकडं करत बोलते. तो तिच्या डोक्यात एक चापट मारतो. काय रे दादू, लगेच आले की माझ्या मागे लागला. डॅड का नाही आले, तो विचारतो. डॅडला मीटिंग आली नाही तर आम्ही दोघेच येणार होतो तुला रिसीव्ह करायला. बरं चल आता घरी जाऊ, मॉम वाट बघत असेल, तो म्हणतो. दोघेही गाडीत येऊन बसतात. थोड्या वेळात ते घरी पोहोचतात. तो गाडीतून बाहेर येतो आणि सरळ घरात जातो. त्याची आई दीपाली किचनमध्ये त्याच्या आवडीच्या मासोळ्या वड्या बनवत असतात. तो जाऊन त्यांना मागून मिठी मारतो. दीपालीलाही समजतं की तो आला आहे म्हणून त्या पटकन मागे फिरून मिठी मारतात. त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं एवढ्या दिवसांनी त्याला बघून. ही मॉम, असं रडू नको, नाहीतर मी पुन्हा जाईल आणि परत कधी येणार नाही. इकडे ये, इकडे ये म्हणून तूच मागे लागली होती आणि मग आता आलोय तर रडतीयस. गप्प बस, परत जातो म्हणे मी, बरी जाऊन देईल तुला. आत्ता या घराच्या बाहेर पाऊल तर ठेव. तुझे तेच पाय तोडून हातात नाही दिलं तर बघ, दीपाली म्हणतात. मॉम बघ हां, मग तू जर माझे पाय तोडले तर तुला सून कशी भेटणार? या लंगड्यासोबत कोण लग्नाला हो म्हणेल? नील म्हणतो. तू खरंच लग्न करशील? तसं असेल तर मला तुझे पाय तोडायची पण गरज नाही लागणार. तुझे पाय आपोआप बायको आल्यावर घराकडे बोलतील. तू म्हणत असशील तर गुरुजींना आत्ताच मुलगी बघायला सुरुवात करायची आहे म्हणून सांगते. एक शेवटकर एक मुले दाखवतील गुरुजी आपल्याला. त्या बोलतात. आई प्लीज, तो विषय नको मला आणि लग्न करायचे नाही. मी ह्या अटीवर इथे आलोय ना, मला लग्नाला कोणी फोर्स करायचं नाही. बरं ठीक आहे, जा फ्रेश होऊन ये, मी टेबलवर सगळे मांडते. तो देखील लगेच किचनमधून बाहेर चाललेला असतो. किचनच्या दरवाज्यात त्याला त्याचे डॅड उभे दिसतात. हाऊ आर यू डॅड, तुम्ही कधी आले मीटिंगवरून? त्यांना मिठी मारत विचारतो. मी तर मीटिंग संपून केव्हाच घरी आलो, हॉलमध्ये बसलो होतो, पण तूच डायरेक्ट किचनमध्ये तुझे मॉमकडे आलास. ओ सॉरी, मी बघितलंच नाही. इट्स ओके, जा फ्रेश होऊन ये, तुझ्या आवडीचं आज सगळंच आहे. तोही लगेच वरती स्वतःच्या रूममध्ये जातो. त्याची मॉम किचनमधून त्याला जाताना बघत असते. नको काळजी करूस, होईल सगळं नीट, रमेश नीलचे वडील म्हणतात. इकडे अजय कॅफेमध्ये मानशीची वाट बघून बघून पुन्हा शॉपला गेला. त्याला आशा होती की मानशी किती नाही म्हणली तरी येईल, पण त्याचा हिरमोड होतो. इकडे द्योजिसच्या ऑफिसमध्ये जी फाईल कंप्लीट करायला मानशीला दिलती त्यात त्याने कितीतरी चुका करून ठेवल्या होत्या. ती द्योजिससमोर खाली मान घालून उभी होती. मानशी, काय आहे हे? तू तर कधीच कामात हलगर्जीपणा करत नाही, मग आज असं काय झालं की एका फाईलमध्ये एवढ्या चुका? मानशी काहीच बोलत नाही. आज पहिल्यांदा तिच्याकडून असं झालं होतं म्हणून द्योजिसही तिला काही जास्त बोलत नाही. द्योजिस तिला ती फाईल पुन्हा कंप्लीट करायला सांगतो. मानशी ती फाईल घेऊन स्वतःच्या केबिनमध्ये येते. ऑफिसमध्ये आल्यापासून तिच्या डोक्यामध्ये अजय आणि त्याच्या आईचे विचार येत होते. एक मन म्हणत होते जाऊन भेटावे त्याला, काय बोलायचे आहे ते तरी बघावे, पण लगेच दुसरे म्हणायचे झाले तेवढे पुरेसे नाही का, की अजून कोणाकडून बोलणे खायचे आणि परत तेच आठवण रात्रंदिवस झुरत बसायचे. त्यापेक्षा मूव्ह ऑन करू नको, विचार करू. यातच ती फाईल चुकीची कंप्लीट करते आणि केबिनमध्ये आल्यावर ती पहिल्यांदा पाणी पिते, रिलॅक्स होते आणि पुन्हा ती फाईल कंप्लीट करते. 1 तासानंतर ती पुन्हा द्योजिसकडे जाऊन ती फाईल त्याला देते. तो देखील फाईल बघून गुड म्हणतो. सॉरी सर, मगाशी माझे लक्ष नव्हते त्यामुळे फाईलमध्ये चुका झाल्या. आय मेक शुअर की परत अशी चूक होणार नाही. ओके, तू जाऊ शकतेस, तो म्हणतो. द्योजिस मयंकला फोन करून गाडी रेडी ठेवायला सांगतो. मयंकला माहीत होतं की आज त्याची बाहेर मीटिंग नाही, पण विचारले नाही कुठे जायचे. तो येस बॉस म्हणून फोन ठेवतो. द्योजिस बॅग घेऊन बाहेर येतो.
मेन एंट्रन्सवर गाडी उभी होती. मयंक दरवाजा उघडतो. दोजेश गाडीत बसतो. मयंक ही पुढे बसतो. ड्रायव्हर गाडी घरी घे. मयंकच्या आधीच दोजेश ड्रायव्हरला सांगतो. मयंक आणि ड्रायव्हरला आश्चर्य वाटतं. तो आज इतक्या लवकर घरी चालला आहे त्याचं. इकडे घरी गार्डनमध्ये दक्ष, बेला, अर्निका खेळत असतात. दक्ष आणि अर्निका क्रिकेट खेळत असतात. पण खेळाडू कमी असल्यामुळे घरातले नोकरांना पण जोडीला घेतलेले. अर्निका बॅटिंग करते तर रामू काका बॉलिंग करत असतात. अर्निकाच्या टीमने 5 ओव्हरमध्ये 30च रन केलते. आता 5व्या ओव्हरमधला शेवटचा बॉल होता. रामू काका बॉल टाकतात. डायरेक्ट टॅम्पला जाऊन लागतो. दक्ष आऊट आऊट करून ओरडत असतो. दक्षच्या टीमची बॅटिंग येते तेव्हा रामू काका पहिल्यांदा जातात. शालू बॉल टाकते की पहिल्या बॉलला रामू काका 6 मारतात. अशा 4 ओव्हर संपतात. अर्निका रामू काकाला आऊट करते. ते आऊट झाल्यानंतर कोणालाच व्यवस्थित बॅटिंग येत नसल्यामुळे ते 2 ते 3 बॉलमध्ये आऊट व्हायचे. आता शेवटची ओव्हर चालू होती. शालू बॉल टाकते. दक्ष बॉल मारतो पण बॉल फिल्डरच्या जवळ असल्यामुळे त्याला रन काढताच येत नाही. ओव्हरचा शेवटचा बॉल शालू टाकते आणि जिंकायला 3 रन काढायचे होते. दक्ष हवेत बॉल मारतो. अर्निका तो झेलायला मागे मागे जात असते. तिच्या मागे दगड असतो. तिला माहीतच नसते ती हाताची ओंजळ करून कॅच पकडणार असते की तिला जोजेश हाताला धरून स्वतःकडे खेचतो. तिला दगडावर पडण्यापासून वाचवण्याच्या नादात जोजेशचा पाय स्लिप होतो आणि तो तिला घेऊन पडतो. तो आधार म्हणून काय घेता येतोय का बघतो तर तो पाण्याचा पाईपचा वॉल चालू होतो. त्याला आता सिच्युएशन अशी होती की जोजेश खाली, अर्निका त्याच्या अंगावर आणि वरून पडणारे ते पाणी, दोघेही त्या पाण्यामध्ये भिजले होते. रामू काका सगळ्या नोकरांना आत पाठवतात. शालूला दक्षला घेऊन जायला सांगतात. शालू दक्षला घेऊन आत जाते. सगळे त्या दोघांना बघत हसत लाजतच आतमध्ये जातात. अर्निकाला थोडा वेळ तर समजण्यातच जातो. तो फक्त तिच्याकडे एकटक बघत बसलेला असतो. वरून पाणी पडते त्याचे काहीच नव्हते त्याला. ती त्याच्या अंगावरून उठायचा प्रयत्न करते पण जोजेशचा हात काही तिला उठवून देत नव्हते. मागून दोन्ही कमरेवरचे हात हळूहळू पाठीकडे चाललेले होते. तिला त्याचं असं बघण्यामुळे हृदय 100च्या स्पीडने पळत होते. जोजेशचं तसेच झालं होतं. तिचे केस एका साईडने ओली झाल्यामुळे गालाला गळ्याला चिकटलेले होते. त्यात साडीचा पदर पुढूनही ओला झाल्यामुळे ब्लाऊजचा पुढचा खोल गळा त्याला स्पष्ट दिसत होता. त्यातच तिचे ते नाजूक ओठ, त्यावर पाण्याचे छोटे छोटे थेंब त्याला जणू खुणवत होते. बघ आम्ही किती नशीबवान आहोत. या ओठांना आम्हाला स्पर्श करता आला. त्याचा हाताचा दाब हळूहळू पाठीवर वाढू लागला. तशी अर्निका संमोहित झाल्यासारखी जोजेशच्या जवळ जात होती. थोडंच अंतर दोघांच्या ओठांमध्ये राहील असेल ते अंतर जोजेश स्वतःच मान वर करून तिच्या ओठांना आपल्या ओठांनी स्मूच करतो. इच्छा खूप होती त्या ओठांना न सोडण्याची पण मनात पुन्हा वाटले आपण हे काय केले ती काय विचार करेल. अर्निका पटकन बाजूला चेहरा करते. जोजेश तिला हळूच एका साईडला करून आधी स्वतः उठतो आणि तिला उठायला मदत करतो. तिच्या अंगाला सगळी साडी चिकटली होती. तो पाण्याचा वॉल बंद करतो. अर्निका आत जायला निघते पण ओल्या साडीमुळे तिला चालायला येत नाही म्हणून तो तिला उचलून रूममध्ये घेऊन जातो. अर्निका देखील त्याला काहीच बोलत नाही. तो तिला रूममध्ये सोडून स्वतः गॅलरीत जाऊन उभा राहतो. अर्निका स्वतःच आवरून रूममध्ये जाते. जोजेशही स्वतःच आवरून दक्षकडे जातो. अर्निका किचनमध्ये येऊन पहिल्यांदा कॉफी बनवते आणि रामू काकाला जोजेशला देऊन यायला सांगते. स्वतःसाठी चहा बनवून पिते आणि स्वयंपाकाला लागते. पण थोडा वेळ पूर्वीचे विचार घोळत होते. इकडे दक्ष स्वतःच्या रूममध्ये ड्रॉइंग करत बसला होता. जोजेश बेडवर त्याच्या शेजारी येऊन बसतो. हे चांप काय करतोस? अरे किती छान ड्रॉइंग काढले. छान आहे ना पप्पा? दक्ष त्याला म्हणतो. हो खूप छान काढलं आहे. अर्निका स्वयंपाक बनवत असते तेव्हा तिला मिनलचा फोन येतो. ती शालूला भाजीवर लक्ष ठेवायला सांगून फोन घेऊन बाहेर जाते. हॅलो अर्निका कशी आहेस? मिनल तिला विचारते. तुला आता माझी आठवण आली? एवढे दिवस होतीस कुठे? अर्निका तिला म्हणते. अगं ऑफिसमध्ये खूप काम असतं त्यामुळे स्वतःसाठी म्हणावा असा वेळच मिळत नाही. त्यात तुझं नवीन लग्न झालेलं आहे त्यामुळे तुला रात्री फ्री झाल्यावर फोन करून उगाच कशाला तुझी
प्रायव्हेट डिस्टर्ब करायची म्हणून नाही केला. हो का मग आता तरी कशाला केला फोन? आता ही रात्रच आहे. अर्निका बोलते. अगं मी हे सांगण्यासाठी फोन केला की आता मी मुंबईला येणार आहे. मी तिथल्या एका कंपनीत ऑनलाईन अप्लाय केला आहे, तर इंटरव्ह्यू पण झाला आहे. त्यासाठी 8 दिवसांनी जॉईन व्हायला सांगितले आहे. अरे वा, मग ये ना, वाट कशाची बघते आणि माझ्याकडेच राहा, मी यांना विचारून ठेवते. अर्निका बोलते. थँक्यू यार, पण मी तुला जास्त दिवस काही त्रास देणार नाही. 10 दिवसात मी माझ्यासाठी हॉस्टेल किंवा रूम बघेल. अगं त्यात त्रास कसला? मी तुझी कोणीच नाही का? अगं पण जिजूंना आवडेल की नाही मी तिथे राहिलेले अजून म्हणून प्लीज. पण बरं, जशी तुझी इच्छा. तुला हॉस्टेल किंवा रूम जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत इथेच राहायचं चालेल? हो म्हणते. मग पुन्हा कितीतरी वेळ दोघीच्या गप्पा चालतात. त्यानंतर अर्निका आत येते. शालू तिला टेबलवर जेवण लावायचे का विचारते. तीही हो म्हणते. टेबलवर सामान आणून ठेव आणि तुम्ही सगळे देखील जेवून घ्या. किचनमधले राहिलेले मी आवरेल, अर्निका शालूला म्हणते. त्यानंतर शालू सर्व सामान टेबलवर आणून की ही जाते. अर्निका दक्षला खालून आवाज देते. देवजेश त्याला बोलवायला एका नोकराला पाठवते. देवजेश आणि दक्ष दोघेही खाली येतात. अर्निका दोघांना जेवायला वाढताना ती देवजेशकडे बघत पण नाही, पण देवजेश हळूच बघत असतो तिच्याकडे. जेवण झाल्यावर तो आणि दक्ष वरती जातात आणि अर्निका किचनमधले आवरते. देवजेश दक्षला झोपवत असतो. अर्निका रूममध्ये येते. तिला वाटलंच नव्हतं की देवजेश इथे असेल. ती बघते दक्षसोबत देवजेशला पण झोप लागली होती, म्हणून ती दोघांच्या अंगावर पांघरून टाकून तिच्या रूममध्ये येते. थोडा वेळ फोनमध्ये बघते, पुन्हा गॅलरीत जाऊन झोक्यात बसते. पौर्णिमा आताच झाल्यामुळे चंद्राचा लख्ख प्रकाश पडला होता. हवेत थंडावा होता. अर्निका तिच्याच झोक्यावर आकाशात बघत बघत झोपी जाते. देवजेशला थोड्या वेळानंतर जाग येते. अंगावरच्या पांघरुणामुळे त्याला समजते की हे अर्निकाने टाकले आहे. तो उठतो आणि स्वतःच्या रूममध्ये येतो, तर त्याला ती बेडवर दिसत नाही. तो गॅलरीमध्ये जातो, तर तिथे ती झोक्यावर झोपलेली असते. तो तिला उचलून आतमध्ये बेडवर झोपवतो आणि स्वतः देखील दुसऱ्या साईडला येऊन झोपतो. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.